अक्षय ऐकणार आहे माझं, प्लीज ऐकणार आहे. अरे किरण तुला समजत कसं नाहीये? अरे मग तुला काय समजतंय, मी काय बोलते तुला कळतंय का? मला सगळं कळतंय, पण याच्यावर आता एकच पर्याय आहे, तू अबॉर्शन कर. अबॉर्शन कर? एवढं सहज कस काय बोलू शकतोस तू? अरे तू घरच्यांना बोलून तर बघ ना आपल्या लग्नाचं. अगं कसं शक्य आहे? मी कसं काय बोलू घरच्यांना? अरे अक्षय गेले 6 वर्ष झाले आपण रिलेशन मध्ये आहे, आता मी प्रेग्नेंट सुद्धा आहे. तुला काय अडचण आहे घरच्यांना बोलायची? माझे घरचे तयार आहेत ना, मी बोलले माझ्या घरची तयार आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे बोलायला? अगं किरण तुला माहिती आहे ना अजून दादाचं लग्न व्हायचंय, आणि त्याच्या आधी त्यांना हे असं कळल्यानंतर घरचे काय करतील याचा विचार. अरे तू गेली 6 वर्ष झाले तेच कारण सांगतोय, दादाचं लग्न. किती दिवस तू तेच गाणं लावणार आहे? अरे नको ना अक्षय, ऐक ना. हे बघ माझ्या घरच्यांनी कसं ऐकलं की नाही, तुझ्या घरच्यांना तू विषय तर काढून बघ ना. मला माहिती हा म्हणतील सगळे. अगं किरण इथून माग मी विषय काढला बी होता, त्यांना ह्या गोष्टी नाही पटत आहेत. मी कोणत्या तोंडाने सांगणार की आता तू प्रेग्नेंट आहे मला लग्न करायचंय? अरे मग काय करायचं? मग आपण काय करायचं? मग आता तुला सांगितलं तसं कर, तू अबॉर्शन करून टाक. म्हणजे तू माझं काहीच नाही ऐकणार का? एवढं बारेल तरी माझं ऐक, बघू काय होतं ते. अरे किती वर्ष झाले मी सगळं तुझंच ऐकतीये, आताच्या वेळेस मी तुझं नाही ऐकणार. एकतर तू घरच्यांशी बोल, नाही तर मी अबॉर्शन नाही करणार. आपल्या प्रेमाची निशाणी मी एवढा त्याग नाही करू शकत. गेली 6 वर्ष झाले राव, तुझंच ऐकते सगळं, तू म्हणशील तेच करतीये. नाही माहिती झालं पाहिजे, सगळं ऐकलं ना तुझं, निदान आता तरी ऐक माझं. तुझ्या पाया पडू काय, एवढं बारीला ऐक, आपण काही ना काही मार्ग निघण याच्यावर, पण आता हे नकोय. काय मार्ग निघन? मी अबॉर्शन केल्यावर तू लगेच तयार होणार आहे लग्नाला? घरचे लगेच तयार होणार आहेत का? होणार नाही, पण काहीतरी सांगते. परत तू 2 वर्ष घालवशील, 4 वर्ष घालवशील. माझं काय रे? माझा विचार कर ना. तू तुझा विचार करतोय, तुझ्या घरच्यांचा विचार करतोय, माझा आणि या बाळाचा आमचा विचार कोण करणार आहे? हा बघ, आता सध्या मी फक्त आपल्या दोघांचा विचार करतो. आपल्या दोघांचा नाही विचार करत आहे तू. मी तरी माझा स्वार्थ हे करणार आहे. मी आपल्या प्रेमाची निशाणी इतकी सहज नाही त्यागू शकत. तुला माझं ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर मी तरी तुझं नाही ऐकू शकत. बोला काय म्हणताय? अरे आला का? आला का म्हणजे लक्ष कुठे तुझं? अरे तिकडनं आवाज देतो मी, एवढं झालं इथं येऊन बसलोय, एवढा वेळ झालं तरी लक्ष नाही तुझं. जरा गणगणच आहे डोक्यात. काय झालं आता? काही जरा प्रॉब्लेम झाला. काय पैशाची अडचण आहे का? नाही ती नाही अडचण. मग ते आता किरणला दिवस गेलेत, आणि तिने हट्ट धरलाय की मला बाळाला जन्म घालायचा. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? आता मग काय करायचं? मी तिला म्हणलंय की अबॉर्शन करून टाकलं. काय? अरे तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? हे बघ, पहिली गोष्ट ती तयारच होणार नाही. अरे पहिल्यांदा आई होणार आहे ती, आणि तुमचं सगळं जाऊ द्या, चुकलं तुम्ही. त्या बाळाची काय चूक आहे? त्या बाळाने अजून जग पण पाहिलं नाही, तोवर त्याला तुम्ही जगातून घालून टाकणार? मग आता काय करणार? आता लग्नाच्या आधी असं म्हणलं लोक नाव नाही ठेवायचे का? हे बघ, पहिली चूक तुमची घरच्यांपासून लपून ठेवलं इतके दिवस. तरी मी तुला म्हणत होतो घरी सांग. आता काय करायचं? अरे पण घरी सांगणार कसं मी? अजून दादाचं लग्न बाकी आहे, आणि असं कळाल्यानंतर घरचे काय म्हणतील मला? हे बघ, आता घरच्यांचा वगैरे काही विचार करू नको. तुला एक साधा सल्ला देऊ का मी? पहिली गोष्ट, घरी जाऊन सगळं क्लिअर सांग आणि लग्नाची तयारी कर. लग्न करून टाक बिंदास तू. अरे अडचण काय? तू कमवतोय, ती चांगली मुलगी आहे, घरच्यांना काय अडचण आहे? आणि राहिला विषय मोठ्या भावाच्या लग्नाचा, तर आपण आत्तापर्यंत का थांबलो होतो? तुझा भाऊ काय वाईट नाहीये, त्याला मनाजोगतं स्थळ भेटत नाही म्हणून थांबलो होतो. आपण त्याच्यासाठी बघूच ना लवकरात लवकर चांगली मुलगी, आणि एका मांडवात दोघांचं लग्न करू. एवढं काय त्यात? घरच्यांनी ऐकलं पाहिजे बस एवढं. जन्मल्यापासून मोठं होईपर्यंत घरची माणसं आपल्या लाख चुका पोटात घालतात. ही चूक का नाही सावरून घ्यायची? ते मी काकांशी बोलतो, आईशी पण बोलतो वाटल्यास, पण आपण सगळं खरं सांगू आणि लग्नाच्या तयारीला लागू. जास्त विचार करत बसू नको. अरे अपघाताने का होईना, पण तुम्ही आता संसाराला लागलाय. चला, काहीतरी चांगलं होतं म्हणतात ना, तेच झालंय तुमच्यासोबत. उलट तू याला देवाचा कौल मान आणि बिंदास लग्नाच्या तयारीला लाग. आणि काय जास्त लोकांचा विचार करू नको. लोकांचं काय करायचंय? अरे तुम्ही दोघं सुखी, घरचे सुखी, तर सगळे सुखी.
आणि मोठ्या भावासाठी आता लवकरात लवकर स्थळ बघू आपण. चालतंय ना. तेव्हा जास्त काळजी करू नको तू. हा. अरे बोल रे घरच्यांशी, आणि किरणला पण सांग, बिचारी घाबरली असेल. हा. बरं चल येऊ का, मी दुकानात चाललो होतो, तुझा फोन आला म्हणून आलो. अरे काही थंड घेतलं असतं. थंड बिंड नाही बाबा, निवांत बोलू संध्याकाळी. येऊ का? हा चालतंय. हॅलो किरण. हॅलो किरण. अगं तसं नाही, ऐक ना, आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला ना, लय महत्वाचं बोलायचंय. हा हा लगेच. अगं ऐक ना किरण. बोल. एवढं सगळं झालं तरी परत कशाला बोलवलं? अगं तुला हे सांगायला बोलवलंय की आपण लग्न करू. खरंच? तू घरच्यांना सांगितलं? नाही सांगितलं नाही, मग? पण मी सांगणार आहे आज, आणि जे होईल ते बघते पुढचं पुढं. खरंच? आणि मगाशी जे काय बोललो त्यासाठी खरंच मला माफ कर. आणि मी शब्दात नाही सांगू शकत मला किती आनंद झालाय ते. मी आईंना त्यांना पण सांगते घरी तू सांगितलंय म्हणून. त्यांनाही सांग मी आज घरी बोलतो, आणि सचिन बी येणार आहे माझ्या संग, आणि 2-3 मोठ्या माणसांना बी सांगितलंय. नाही झाली तर राजी तरी चालेल, पण आपण आपला सुखाचा संसार करू. आपल्यामुळे त्या निष्पात जीवाचा काय जीव घ्यायचा. नाहीच ऐकलं घरच्यांनी मग? अगं ऐकतील ना, का नाही ऐकायचे? नक्की ना? हा चालतंय. बरं ठीक आहे चालतंय. जेवढे रिझ्यूम आलेत ना तेवढं सगळे घ्या. कोणत्याही परिस्थितीत आज आपल्याला कामाला ठेवून घ्यावं लागेल 1-2 जण. हा बरं बरं, मी पोहोचतोय आता थोड्या वेळ. ठीक आहे चालतंय. हा अहो हा. ऐका ना, मी कॉल ऐकला तुमचा. आपल्या ऑफिस मध्ये तुम्ही स्टाफ घेताय का नवीन? घेतोय ना, आता काय जरा गरजेचं आहे. हा का? ऐका ना, आईच्या घराजवळ आहे ना एक मावशी येत राहायला. त्यांना खूप गरज आहे हो कामाची. विधवा आहेत बिचारा, त्यांच्या मागं पुढं पण कोण नाही, आणि खूप छान काम करतात त्या, आणि एकदम विश्वासू आहेत. बरं एक काम कर, त्यांना दे पाठवून ऑफिसला, मी बघतो तिथं. हा, मी दुपारी लंच टाइमच्या नंतर पाठवून देऊ का? ठीक आहे चालतं, ते त्यांना नक्की घ्यावं. खूप खरंच लय चांगले आहेत. बरं बघू तिथं आल्यावर. हा चालेल. या तुमचा टिफिन पॅक करते. ठीक आहे. हो. हा, कोण आहे? काकू मी आहे, किरण. हा ये बाळा, उघडाय दरवाजा. झोपल्या होत्या? हा झोपले होते, जरा डोकं दुखते ना, हा हा. पडले होते जरा. काकू मला तुम्ही म्हणले होते ना कुठं काही काम असेल तर पहा. हा यांच्या ऑफिस मध्ये आहे ना, ते आता नवीन एम्प्लॉई करतात ते. हा. मग मी त्यांना तुमचं सांगितलंय, मग ते म्हणले होते पाठवून द्या. मग तुम्ही एक जाताल का थोड्या वेळ? हा जाईल मी, पण आता हा पीस आहे तुझ्या नवऱ्याचं. माझं काही शिक्षण नाही बाई. नाही काय नाही, ते करतील. मी त्यांच्याशी बोलली सकाळी. हा ते मला म्हणले पाठवून दे. हा तुम्ही जा, ते घेतील करून. हा ना, पण मिळेल ना मला काम? हो मिळेल. अगं हे गेल्यापासून आहे ना माझ्यावरच जबाबदारी आली सगळी. 2 पोरांचे शिक्षण येतं, खाण्यापिण्याचं आहे, घर भाडे आहे, माझ्या एकटीवरच लोड आलाय ग. नाही नका काळजी करू तुम्ही. आणि तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसला जर काम मिळालं ना, तुझे लई उपकार होते ग माझ्यावर. असं उपकाराचं नका म्हणू. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्यासाठी करणं माझं कर्तव्य आहे. आणि काय मी केलंय पण काय, तिथं काम आहे, मी फक्त सांगितलंय ना. हा जा तुम्ही, होईल तुमचं काम तिथं. मी नक्की जाईन. का बोलावलंय? थोड्या वेळाने जा ना, 1-2 नंतर जा. मी त्यांना सांगितलंय जेवणानंतर येतील त्या. बरं होईन बाई, तू माझ्यासाठी ना देवासारखी धावून आलीस बघ. तुझे लई उपकार झाले. नाही असं नका करू. जा तुम्ही, आणि व्यवस्थित हे करा सगळं. हा चांगलं करीन मी, जीव लावून काम करीन, पण काम मिळून दे मला तेवढं. हो मिळेल. हा येऊ मग का? हा ये बा. काळजी घ्या. हा मी लगेच आता आवरून लगेच जाते बघ. हो हा हो. हे बरं झालं मला काम मिळालं. त्या काकू आल्या होत्या का? आलत्या ना. झालं त्यांचं? हा झालं काम. अरे वा, बरं झालं. तशा बिचाऱ्या एकट्याच होत्या हो, आणि त्यांना लय गरज होती कामाची. बरं झालं उलट.
नाही नाही, कसं आहे माहिती का, हम्म, आता आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली. हम्म, हम्म. आमच्या मीटिंग मध्ये असं ठरवलं की ज्यांना म्हणजे विधवा बाई आहेत हा त्यांना कामाची गरज असते जास्त, कारण की करता पुरुष जातो निघून बरोबर. आणि मागे किती हाल होते हम्म. त्यांचे. त्याच्यामुळे असा नियम केलाय की पहिले विधवा बाईंना प्राधान्य द्यायचे. अरे वा, छानच आहे. म्हणजे त्यांचं म्हणजे एक संधी भेटल त्यांना काम करण्याची. कुठेतरी खचून जातात तो नाही सहजासहजी आणि पाहिजे. तुझं सुद्धा लय कौतुक करीत होते. अरे त्यात काय एवढं. माझी छाती अशा अभिमानाने फुगली होती. पण बरं झालं ना, काहीतरी एक चांगला निर्णय घेतलाय तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणल्यावरती. मग खरंच प्राधान्य त्या महिलांना दिलंच पाहिजे, जेणेकरून त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटल, संधी भेटल काहीतरी करायची. आणि आधार खूप गरजेचा आहे त्यांना. हा बरं तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा ठेवतो तुम्हाला. हा. नाही 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 नाही, अरे तुमच्या तुमच्या संग परत येणारच नाही मी. तिकडच झक मारायची तुम्ही. नाही मला बोलवायचंच नाही. अरे एवढी येडे असते का राव तुम्ही कोणी? अरे किती बाजारला असतं त्या डांगरीनी. हा का? नाही नाही, तुम्ही तिकडच झक मारायचे भाऊ, माझ्याकडे परत यायचंच नाही. नाही नाही, तुम्ही लय येडे तुमच्या मायला तुमचे. हा बरं, करतो मी नंतर फोन. हा लय येडे पोरं नुसतं पुढे झक मारायला नेते, तिकडे काय आपलं कळत नाही. त्याच्यामुळे आजपासून त्यांच्याकडे जायचंच नाही. झालं सगळं. झक मारून नको ते शब्द वापरून. अहो लाख वेळा सांगितलंय, पोरगी बघा. आजूबाजूला असतील तिच्या समोर असं बोलता का? नाही लक्षात आलं माझ्या. आता लागली सवय मला, त्याशिवाय मला बोलणंच होत नाही. आणि हे बघ, तू ना मला शहाणपण नक्ष. तुम्ही आपले काम बघा तुमची. बाळा 2 मिनिटं बाहेर जरा. असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं. मग माणसाने बोलायचं कसं? अहो पण तिला तरी बघा ना आजूबाजूला. तुम्हाला एवढं पण नाही कळत का साधं? आता पोरीवरती तेच संस्कार होता ते. मग तिने इथंच खेळायचं का? मग तिकडे झक मारायची ना. मग मी इथं बसलो होतो ना. मोठा तुम्ही 2 BHK फ्लॅट घेतलाय, मग तिने दुसरीकडे जाऊन खेळायचं. इनमिन हाय 2 खोल्या, मग इथं नाही बसणार, मग कुठं जाणार? बरबाद झालं. नको सांगू मला शहाणपणा. तुम्हाला आहे काम ना सांगणं चुकीचं आहे. मनाला वाटतं ना तेच करता, एका दिवशी भोगताना मग तुम्हाला कळन. काम बघा. बाकी बरं चाललंय का दाजी? आमचं बरं आहे. आम्हाला कुठं काय झाड बरं आयला. दाजींचं बोलणं म्हणजे एकदम खतरनाक बरं का. पण तसं ठेवावं लागतंय, नाही तर कोणी घोडे लागेल आपल्याला. अरे जरा काय दाजी, काय घाबरायचं कोणाची हायला त्यांची. काही बरं चाललंय का तुझं? अरे मस्त मजेत. आणि तू रात्री येणार होता घरी, तू आता आला. अगं अचानक आलो कोथमीर घेऊन रात्री मार्केटला. कोथमीर विकली आणि सकाळी उशीर झाला म्हणून तिथंच थांबलो होतो. हे काय आता निघलो गाळ्यावरनं. मी म्हणलं येणार होता. आई तर मला म्हणली दादा येईन, त्याला स्वयंपाक कर. दादाचा तर तपास नाही, फोन स्विच ऑफ तुझा. अगं चार्जिंग नाही का काय नाही, काय सांगायचं लय आपदा बाबा. आता परत घरी जायचं आणि परत माल भरून मार्केटला यायचे. हायला डोक्याला टेन्शनच आहे. टेन्शन फार डोकं आउट होत असेल. काय सांगायचं, फार डोकं आउट म्हणजे ना तरकारी. अरे या बाचीबाई काय म्हणता? हा बाहुली आहे का तुमची? अरे वा 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 वा, काय नाव आहे बाहुलीचं? बोल. बोलतच ना तुझ्या आईला तुझ्या. काय बोलती बाळा तू? असं बोलतात का? हा असं नाही बोलायचं. लहान मुलं पण आहे ना कुठून पण शिकून येतात बरं का बाहेरून. आणि ना आपल्या समोर जा बाळा जा, बाहुलीशी खेळत बसतो त्या. जा बरं ताई, येऊ का आता मी? हा तू येणार आहे संध्याकाळी? संध्याकाळी आलो तर फोन करेन तुला मी. हा नाही तर उद्या सकाळी काय जेवण खावण तावा कर. येऊ का ताजी? हा या पुढच्या मामीला घेऊन या. हा मामींना घेऊन येतो. कोथमीर आणि मामी संगच ठेवतो टेम्पो. अच्छा आयला. मग माझ्याच. येते मी सोडून. हा तुला कळतं कसं बोलायचं? त्या मामांसमोर का असं कशाला बोलली? शिव्या देत? हा जरा आकलीचा भाग आहे का? ते मामा किती नाव ठेवीन मला? कळत नाही काय नाही, काही बोलायचं आपलं. ओ तिला कशाला बोलता? तिचा काय दोष आहे याच्यात? काय दोषी म्हणजे? मग तुझ्या भावासमोर कशी बोलली ती? तुम्ही कसं बोलता तिच्या समोर? तुम्हाला आहे का बोलायचं सुद? तुम्हाला किती वेळा सांगितलंय बोलत नका जाऊ तिच्या समोर. शिकली तुमचं काय चुकीचं केलं तिने? तुमचं बघितलं तेच ती शिकली. तुम्ही बोलताना विचार करता का तिच्या समोर? येईन ते शिव्या द्यायच्या, येईन तसं बोलायचं. स्वतःत बदल करा, मग लेकराला बोला माझ्या.
अरे ते निघतंय चुकून मग तोंडातून. तिच्या पण तोंडातून निघलं. तुम्ही जसं बोलणार तसं तिच्या तोंडातून निघणार. लाख वेळा सांगितलंय घरात चांगलं बोलत जा, चांगले संस्कार होतील पोरीवरती. आता हे नशीब आपल्या समोर बोलली, आपल्याला कळलं. बाहेर असंच बोलत असली मग लोक काय कमी नावं ठेवतील का? नाही जर बोलणं चुकलंच माझं, इथून पुढे असं बोलणं कमी करण्यापेक्षा मी बोलणारच नाही तसं शिवेरीत. बघा तुम्हाला वाटतं तसं करा. चल रे बाळा. ओ ओ उठा ना, उठा. काय आलंय? काय झालं? काय तुम्हाला माहिती इकडे काय झालंय? झालं काय? सुट्टीच्या दिवशी तरी निवांत झोपून द्यायचं ना. अहो पाणी गेलंय, पाणी नाही सकाळपासून, आणि काय झोपून करता तुम्ही? ती कॉक बिक नीट चालू कर ना. असं पाणी असं कसं काय जाईल? अहो सगळे कॉक फिरवले, सगळं फिरवलं, कोणतंच पाणी नाहीये. तुम्ही उठा आणि पहिलं त्या पाण्याला काय झालंय बघून या. पाण्याला काय झालं? मी काय पालिकावाला आहे का काय कॉक फिरत बसू काय? मग तुम्ही ते पाण्याचं काय असतं ती पट्टी भरली नसल. अगं ती वर्षाला असती भरलेली पट्टी, ती का लाईट बिल का महिन्याला भरायला? अहो मग पाणी का गेलं? आज तर गुरुवार पण नाही पाणी जायला, रविवार आहे आज. हे बघा मला बाकी माहिती नाही, माझे कपडे भांडे स्वयंपाक सगळं सगळं काम राहिले. तुम्ही उठा, तुम्ही पहिले पाण्याची सोय लावा. उठा. अरे उठून मी काय करू? पाणी सोय कुठून करू? पाणी सोय कुठून बी करा, मग काय मी जाऊ का पाण्याची सोय करायला? मग तुम्ही स्वयंपाक करा, मी जाते. मी घालवलंय का ते पाणी? मला नाही माहित कुणी घालवले. उठा ना, कशाला सकाळ सकाळ वाट घालता सुट्टीच्या दिवशी? जा उठा जा. बघा ते शेजाऱ्यांचं पाणी आहे का बघा, खाली पाणी आहे का बघा, पण टाकीत पाणी आहे का बघून या खाली, पण ते पाण्याची सोय लावा. उठा तुम्ही. तू बघायचं ना, मला झोपेतून काय उठवलं? शेजाऱ्यांकडे तुला जात नाही, नेटावर जाते काहीतरी मागायला, आणि पाणी नाही म्हणलं मला पाठवते. ऐका ना, मी शेजारी जाऊन येते, नाश्त्याला बनवा आपल्याला, जमन का? राहू दे, मीच बघून येतो. शर्ट कुठे आहे माझा? गोडीने ऐकतच नाही. तुमच्याकडे आहे हो पाणी? नाही माझं गेलंय पाणी. आहे, बरं झालं. मला वाटलं माझ्या एकट्यातच गेलं. त्यात काय हसण्यासारखं आहे? नाही आपलं असं. काकू कोण आहे? पाणी का हो काकू तुमचं? नाही नाही, आम्हाला पाणीच नाही आलं. पाणीच नाही आलं का? नाही नाही, सगळे काम तसेच राहील माझे. आमचं बी पाणी गेलंय. मला वाटलं आमचाच प्रॉब्लेम आहे काय. नाही नाही, अख्ख्या बिल्डिंगचं पाणी गेलंय. हा का? हे उन्हाळ्यात ना असंच होतं दरवेळेस. नाही आता चाललंय सगळ्यांचं मिळून टँकर आणायचंय, हा, पण पैसे 50-50 रुपये गोळा करायचे. देऊन टाकून 50-50 रुपये. ते पालिकेत आता कोण काका जाणार आहेत ना हा पालिकेत? जाणार आहे ते. काकाला म्हणा तिथे गेला ना, ते दरवेळेचा काय प्रॉब्लेम आहे ना ते सगळं सॉल्व्ह करून घ्या. बरं कसं असतं दर उन्हाळ्यात प्रॉब्लेम आहे आपल्याला. हा ना. 4 वेळा तिला मी गेला असतो, पण मला कसं एकच दिवस सुट्टी ना, मला जाता येत नाही. हा, आणि आज काय आता टाकी बी मोकळी झाली असं, काकाला म्हणावं तेवढं ती साफ बी करून घ्या. हा घाणले झाले. हा चालतं, मग टँकर आल्यावर सांगा, हा टँकर आल्यावर म्हणजे पैसे भरल्यावरच येणार ना टँकर. मी देऊन टाकतो पैसे. हा बरं ठीक आहे ठीक आहे. हा. चालेल ठीक. किरण, हा अगं पाण्याचं काय झालं आज? अहो सकाळीच पाणी गेलंय भाऊ, काय माहिती काय झालंय. हे गेलेत बघायला काय झालंय ते. अगं पण कुणी काही चौकशी केली का नाही? काय? ऐकलं का दादा? ऐकलं का? आपलं नाही पाणी गेलं, सगळ्यांचंच पाणी गेलंय माहिती का? मला वाटलं फक्त आपलंच गेलं. म्हणलं आता पळा पळा करा, हे करा ते करा, आपल्याला काही टेन्शन नाही. ते काका आहेत ना, ते जाते ना, घेते ना बघून पालिकेत जाऊन मस्तपैकी आराम करायचा. आज एकच दिवस सुट्टी राहते मला, आहे की नाही? तुला लहानपणापासून आपल्याला एक शिकवलं होतं बघ, आठवतं का? काय? परजीवी किंवा बांडगुळ कशाला म्हणतात? हे जे असली लोक असतात ना, यांना ते म्हणतात. दुसऱ्याच्या जीवावर जे वाढतं का, त्या झाडाला बांडगुळ म्हणतात. त्यातला प्रकार आहे तुम्ही. आपण ते जाणार आहेत काका, मग मी जाऊन अरे काय काका जाणार आहे, तुझे हातपाय मोडलेत का? काकांचं वय काय, तुझं वय काय, आणि तुम्ही काय करणार रे? 50 लोकांची सोसायटी आहे, त्यातनं तो एकटाच माणूस पळत बसणार का? दुसऱ्यांना गरज नाही का? दरवेळी काय झालं की काका करतील. पाणी गेलं काका आहेत, लाईट गेली काका आहेत, टॅक्स भरायचा पावत्या भरायचा काका आहेत, सफाई कामगार बघायला काका आहेत. तुम्ही काय करता? मग तुमच्यात आणि त्या बांडगुळाच्या झाडात काय फरक आहे? थोडंफार तरी डोकं टिकवणार. आणि काय रे, पाणी सगळ्यांचं गेलंय, त्यात खुश होण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे आपण दुखी आहे त्याचं नाही, पण दुसरी लोक दुखी आहे त्याचा आनंद झालाय का तुला? तसं नाही. बघितलं तुझा नवरा? एक काम कर आता, आंघोळ कर पटकन. हा पाणीच नाही, तू काय आंघोळ करणार आहे? कपडे बदलून जा काकांबरोबर, त्या टँकरची सोय लाव. आणि ना आजच्या आज पाण्याचं काहीतरी करा.
आणि परत इथून पुढं सार्वजनिक काम असलं की अंग काढून नाही घ्यायचं, त्यात मदत करू लागायची. आणि काय नाही करता आलं तर निदान तोंड बंद ठेवायचं, असा आनंद नाही साजरा करायचा. बघा खाल्लं का बोलणं सकाळ सकाळ? जा आता काकांबरोबर.